नमस्कार मैत्रिणींनो, बघा आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज समोरच्या भागाची शिलाई कशा प्रकारे करायची। तर बघा अस्तर वगैरे जॉईंट करून घेतलेला आहे आधीच मी। आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, कटोरी खाली रुंदी घेतलेली आहे 1.5 इंचाची आणि वरती टक्सची उंची जी आहे ती आपण 2.5 इंचावर टाकलेली आहे। त्यानंतर खडूने आखून घ्यायचं व्यवस्थित असं आणि आखलेला जो भाग आहे त्या भागावरतीच व्यवस्थित अशी टीप टाकून घ्यायची आहे। आखलेल्या भागावर का टाकायची, बघा काय होतं नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना टक्स क्रॉस वगैरे जातो तर मग कटोरी व्यवस्थित बसत नाही। त्याच्यामुळं व्यवस्थित असा आखलेल्यावरतीच टक्स टाकून घ्यायचा आहे। बघा दोन्ही कटोरी किती सुंदर शेप आलेले आहेत, एकदम उभार। आता काय करायचं आहे आपल्याला, कटोरी साईड पार्टला जॉईंट करून घ्यायची आहे। तर बघा कटोरी 1 इंच एक्स्ट्रा आलेली आहे। तर असं झाल्यावर काय करायचं, कटोरीवरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला शिवायचं आहे। तर बघा एक्स्ट्रा सोडलेली आहे आणि सावकाश अशी हलक्या हाताने कपडा ओढायचा नाही, सावकाश कटोरी जॉईंट करून घ्यायची। बघा कुठेही कपडा जास्त आणि कमी झालेला नाही, एकदम बरोबर कटोरी आलेली आहे। तर डबल टिप टाकून घ्यायची बघा व्यवस्थित अशी। ओढाताना अजिबात करायची नाही, ओढाताना जर केली तर कटोरीचा एकदम शेपच बिघडून जातो। बघा किती सुंदर कटोरी आलेली आहे आकारामध्ये, पाहू शकता किती छान गोल आलेली कटोरी। तर आता त्यानंतर काय करायचं, हा चेकिंग टाईम आहे आपला। बघा चेक करून घ्यायचं व्यवस्थित असं, कुठला पार्ट खालीवरी कमी जास्त तर झालेला नाही। तर बघा दोन्ही कटोरी एकदम शेपमध्ये आलेल्या आहेत। तर आता क्रॉसपट्टी जॉईंट करायची। तर काय करायचं, क्रॉसपट्टी जॉईंट करताना अर्धा इंच समोरच्या बाजूला क्रॉसपट्टी सोडून जॉईंट करायची। बघा त्याने काय होतं, व्यवस्थित जॉईंट होती। आणि हा टक्सचा कपडा आहे बघा, थोडासा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि ही कटोरीची जी शिलाई आहे ती समोरच्या टक्सच्या बाजूलाच फोल्ड करायची आणि व्यवस्थित असा हा कपडा आतमध्ये फोल्ड करून टाकायचा पूर्ण आणि परत टिप टाकून घ्यायची। बघा याने काय होतं, क्रॉसपट्टी एकदम फिनिशिंगमध्ये जॉईंट होते, शिलाई वगैरे कुठंच दिसत नाही, खूप छान फिनिशिंगमध्ये येते आपली क्रॉसपट्टी। तर डबल टिप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि आतला कपडा व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर बघा काय करायचं आहे आपल्याला, क्रॉसपट्टीचा जो अर्धा इंच कपडा आपण सोडलेला होता समोर, तो कपडा थोडासा राहिलेला आहे बघा अलीकडच्या साईडला, तर तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आणि दोरे वगैरे कुठं राहिलेले असतील तर फिनिशिंगमध्ये सगळं कट करून घ्यायचं व्यवस्थित। बघा किती सुंदर क्रॉसपट्टी जॉईंट झालेली आहे आणि कटोरी पण। तर आता काय करायचं, आय हुक पट्टी जॉईंट करायची। तर बघा ही आहे हुक पट्टी। तर बघा व्यवस्थित अशी डबल फोल्ड करायची आणि एक टिप टाकून घ्यायची। त्यानंतर काय करायचं, सरळ ब्लाऊजवर पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि सावकाश अशी टिप टाकून घ्यायची। बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे आपला ब्लाऊज। बघा आणि वरतून काय करायचं, एक दाब टिप टाकून घ्यायची व्यवस्थित आणि शिल्लक राहिलेला कपडा दोरे कट करून घ्यायचे। त्यानंतर बघा आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी आणि एकदम कडेवरती एक फिनिशिंगची टिप टाकायची, त्यामुळं खूप छान फिनिशिंग येते। बघा झालेली आहे आपली हुक पट्टी जॉईंट करून। तर आता आपल्याला आयपट्टी जॉईंट करायची। बघा आयपट्टी कधी पण ना 2.5 इंचाची घ्यायची, म्हणजे कशी व्यवस्थित होते आपली जॉईंट 2.5 इंचाची काढून घेतल्यावरती। बघा काय करायचं, उलट्या ब्लाऊजवर पट्टी ठेवून घ्यायची आहे उलटी। तर उलट्या ब्लाऊजवर पट्टी ठेवून घ्यायची, व्यवस्थित अशी हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आणि थोडासा कपडा दुमडायचा आहे बघा वरती, त्याने काय होतं फिनिशिंग चांगली येते आपली, त्यामुळे तसं करायचं। आणि वरतून एक दाब टिप टाकून घ्यायची व्यवस्थित अशी आणि नंतर काय करायचं, डबल फोल्ड करायचा आहे पट्टीचा। तर बघा एक फोल्ड करून दुसरा फोल्ड करायचा आणि मध्यभागी शिलाई टाकून घ्यायची आहे। बघा ही मध्यभागी शिलाई टाकल्यानंतर आपले आय खूप छान प्रकारे रेडी होतात बघा। तर झालेली आहे आपली दोन्ही पट्ट्या जॉईंट करून झालेल्या आहेत। तर आता चेक करायचा आहे गळा आणि व्यवस्थित असा गोल आकारामध्ये कट करून घ्यायचा एक्स्ट्रा वगैरे झालेलं। बघा किती सुंदर प्रकारे आपला गळा रेडी झालेला आहे, एकदम गोल कटोरी आणि क्रॉसपट्टी, पूर्ण समोरचा फ्रंट पार्ट खूप सुंदर रेडी झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।